ध्यान. माला कमंडलुरधकर पद्मयुग्मे मध्यस्थपानी युगुले डमरू त्रिशूले यस्यस्तऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रयवशीकरणाय सौः सर्वमणक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशिकुरु वशिकुरु वौषट आकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाट्योच्चाटय ठं ठस्तंभय स्तंभय खें खें मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिन्धि छिन्धि ग्रहान् निवारय निवाराय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बालार्कप्रभुइन्द्रनीलचटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदि मुदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगापापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें श्रीगुरुदर्शनं. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी गुरुपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभू सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अध्याय 5. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. हे पांडुरंगा मंगलधामा पुराण पुरुषोत्तमा नरसिंह सरस्वती या नामा तूच धरिले पांडुरंगे. सिद्धमणे नामधारका भक्तिमान तुझ्या सरेखा या अवघ्याती निलोका ज्ञान दृष्टी न पाहिला रे. ऐके गुरुचरित्र जे तारक परम पवित्र जो सदाचारी सुचिरभूत त्याची निष्ठा गुरुचरित्री. मागे क्षेत्र औदुंबरी उद्धरिला ब्रह्मचारी तेथून सद्गुरूची स्वारी आली पंचगंगा संगमात. हा पंचगंगा संगम सर्व तीर्थात अत्युत्तम जेवी देवात पुरुषोत्तम वागंधात कस्तुरी शिवा भद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती ऐशा मिळून पंचगंगा ती पावती झाली नामाला. कृष्णा वेणी या दोन ऐशा संपन्न नद्या एकवटून राहिल्या तेथे म्हणून दुसरे प्रयाग जाणे. पंचगंगा संगमावरी ग्राम एक कुरुपुरी हे कुरुक्षेत्र निर्धारी संशय येथे वाहू नको. याच कुरुपुराचे कुरुंदवाड नाव हल्लीचे औरवाड नगर साचे अमरपूर असे की. या अमरपूर ग्रामात अमरेश्वर पार्वती कांत हाच काशी विश्वनाथ कोट तीर्थे येथ असती. कृष्णा पश्चिम वाहिनी शुक्र तीर्थ तया स्थानी जे औरवाडा पासून जवळ असे कृष्णेच्या समोर औदुंबर कल्पतरू जेथे राहिले सद्गुरु 12 वर्षे त्याचा करू कोठवर मी विस्तार. स्थान रम्य मनोहर अमरापुरा समोर स्फटिक तुल्य वाहे नीर जेठाई कृष्णेचे. नरसिंहवाडी या समनती त्रिभुवनात ज्याची ख्याती औदुंबर तळवटी गुरुमूर्ती स्वामी राहिले निजानंदी. पंचगंगा संगम स्थानी तीर्थे असती बहुजाणी शक्ती तीर्थ अमतीर्थ या नावांनी ख्यात असती जानपा. असो अमरापुरात एक द्विज दरिद्री अत्यंत घेवड्याचा अंगणात वेल त्याच्या एक होता. चरितार्थ त्याचा यावरी नसे सामुग्री मुळी दुसरी शेंगा रांधून करी पंचमहायज्ञ तो. त्याने एके दिवशी भोजना नेला सद्गुरु निज सदना करून पायाच्या वंदना चरणी धरिला चल भाव. शेंगा रांधिल्या भोजनास तेने जाहला संतोष स्वामीची या चित्तास खरेच भक्त वत्सल ते. द्विज बोले स्वामी राया हे सर्व साक्षी परमसदया काय घालू जेवावया तुझ घेवड्याच्या शेंगा मी. परी या शेंगा वाचून काही नमशी साधन ऐसे श्री गुरुसी बोलून ढाळू लागला दुःखाश्रू. ते पाहता नरसिंह सरस्वती बोलले तयासे रीती न करी मानसी खंती दारिद्र्य तुझे आज सरले. भोजन करून वेल छेदिला योग योगेश्वर निघून गेला. ते पाहता द्विज कुटुंबाला शोक झाला अपार. कैसे दैव ओढावले वेलास स्वामींनी छेदिले. जेओ नामचे बरेच केले संन्याशाने कल्याण. विप्रमणे कांतेसी दोष न देई सद्गुरुसी त्याने आपुल्या कर्मासी काय करावे सांग पा. जैसे द्यावे तैसे घ्यावे दोष कोणास लावावे. स्वामी सना ताडावे दुरुत्तरे तू केव्हाही. ते साक्षात दत्तमूर्ती आले आपुल्या गृहाप्रती ज्याची वेडे इच्छा करीती इंद्रादिक देवही.
परीन लाभ कवणाला होई तो आपणा जाहला जगत्रयाचा जेवला स्वामी येऊन आपल्या घरी हाच लाभ विशेष झाला की आपणास ऐसे बोलून वेलास उचलून फेकले नदीमध्ये मूळ खांदावया जो गेला तो तेथे कुंभ देखिला मोहराने भरलेला दाऊ लागला भारेस आणि मनाला धन्य धन्य सिंह सरस्वती दयागन आशा वेल छेदून निरीच्छ प्रथम केले मला आणि मग हा कुंभ दिदला कृपा करून या भला या स्वामीचे रहस्याला कोण जाणे जगामध्ये पुढे हा वृत्तांत येऊन सांगे स्वामी व्रत तरी स्वामी म्हणती गुप्त ठेवी न करी स्फोट याचा पुत्र पौत्र तुझे घरी नांदती आनंदा माझारी दैन्य दारिद्र्य झाले धुरी त्याची भीती धरू नको नामधारक भुसे सिद्धासी सद्गुरु औदुंबरापाशी काराहती अहर्निशी हे काय सांगा हो वृक्षा माझी अश्वत्थ असूनी श्रेष्ठ अत्यंत सद्गुरूचा जडला हे तर औदुंबरी कशास्तव सिद्ध म्हणे एक गोष्टी प्रल्हाद रक्षणासाठी स्तंभी प्रगटला जगजेठी नरसिंह रूप घेऊन या हिरण्यकश्यपू प्रल्हाद पिता झाला पोट फाडून वदिता काढून आतडी गळा घालिता जाहला से नरहरी तया पोटी होते विष ते झोंबले नखास तेने श्री नरहरीस अतिशय त्रास झाला दाह शमना कारण आली लक्ष्मी घेऊन औदुंबरा कारण परमशीतता त्या ठाई नरहरीने नखे आपुली औदुंबर वृक्षी खोविली ज्या योगे शांत झाली व्याधी नखाची शिष्योत्तमा म्हणून वृक्षादी दलावर तू फलद राहशील निरंतर तू कल्पतरुच साचार होशील या कलियुगी म्हणून औदुंबर तळवटी राहू लागले जगजेठी दत्ता अवतारी प्रीती मोठी औदुंबराची शिष्यराया हे औदुंबर स्थान अमरापुराचे समोर जाण ज्या स्थलाचे मैमान कोठवरी सांगावे प्रतिदिवशी माध्यांनी येती 64 योगिनी सद्गुरु ते पूजुनी भिक्षा घालती बहुप्रेमे तै अमरापुरात ब्राह्मण बोलती आपसात हा संन्यासी कधी न येत भिक्षे कारणे कोठेही पाहू याचा प्रकार म्हणून आले संगमावर येता भय वाटले थोर गेले परतून निघज घरा एक गंगा अनुज नावाचा शेती होता नरसाचा परम भक्त सद्गुरूचा तो कौतुक ऐसे पाहे सूर्याला माध्यांनी प्रवाही आल्या योगिनी तई पाणी दुभंग होऊन सद्गुरु प्रवाही प्रवेशले त्या कृष्णेच्या प्रवाहात निर्मिते झाले नगर त्वरित जेथली मंदिरे रत्नखचित होती अवघी शिष्योत्तमा सद्गुरूचे बरोबरी गंगानुज प्रवाहा भीतरी जाता झाला अंतरी प्रेम त्याच्या उपजले योगिनींनी सद्गुरूला सिंहासन दिले बसायाला करून षोडशोपचारे पूजनाला भिक्षा तीही घातली ओवाळून आरती अखेर सद्गुरूची नमस्कार करून गुप्त झाल्या साचार सद्गुरु आले वरी पुन्हा तो गंगा अनुज देखिला सद्गुरूची विस्मय वाटला तू सांग या स्थला कैसा आलासी मज लागे गंगा अनुज म्हणे सद्गुरु प्रती तुमचे ठाई ज्याची भक्ती त्याला कोण आडविती ऐसा प्रभाव आपुला सद्गुरु बोलले त्यावर असो तुझला देतो वर तुझे दुःख दारिद्र्य झाले दूर परी ही गोष्ट फोडू नको गंगा अनुजा जे दिवशी तू ही गोष्ट सांगसी तई पावशील मुक्तीसी हे सावधपणे ध्यानी धर प्रेमा गंगा अनुजाचा सद्गुरु चरणी जडला साचा भक्त कल्पद्रुमाचा दैन्य का कधी भोगणार गंगा अनुज येता शेती दव्य गट सापडला त्या प्रती धन्य नरसिंह सरस्वती दत्ता अवतार साक्षात जे माघ मासी पौर्णिमेस गंगानुज विचारी सद्गुरुस जावे माघ स्नानास प्रयाग क्षेत्री मज वाटे सद्गुरु म्हणती त्या प्रती पंचगंगा संगम निश्चिती हे प्रयागची आहे निघुत येथे शंका धरू नको दक्षिण काशी कोल्हापूर त्यात यातनांतर याचे दावितो प्रत्यंतर मज सवे चाला आता गंगानुज सवे घेतले क्षणा माझी अदृश्य झाले गंगा यमुना संगमी भले प्रगटले की प्रयाग क्षेत्री पुढे गया वाराणसी करून आले अस्तमानासी कृष्णा तटाकी पश्चिमेसी अमरापुराच्या जानपा गंगानुजा आज्ञा केली तू जाई आपुल्या स्थळी आता येथे न राहू मुळी प्रगट रूपे आम्ही पहा तो 64 योगिनी स्वर्गातून आल्या श्री गुरुचे धरिले चरण स्वामी आम्हास सोडून येथून कोठे जाऊ नका सद्गुरु बोलले त्यावर यावत चंद्र दिवाकर
आम्ही येथे असू स्थिर परिते गुप्त रूपाने या क्षेत्रीचे महिमान आगळे आहे सर्वांहून हे क्षेत्र ना कामधेनु पूर्ण आहे भक्ता कारणे एकादशीस सोमवारी वा अमावसेस शनिवारी जे स्नान येते कृष्णाती करतील त्या मोक्षला दे वैतृती व्यतिपात सूर्यग्रहण अर्धोदय महोदय पर्वजान अथवा गजच्छाया चंद्रग्रहण येता येथे स्नान करावे जे या औदुंबराखाली अनुष्ठान करतील मंडळी ते अवघे होतील बळी सर्व सुखे लादून येथे अनुष्ठान करिता मनकामना पूर्ती तत्वता कोड रक्तपिती समव्यथा येथे निरसन होतील एका ब्राह्मणा कारण येथे घालिता भोजन त्याचे अवघे जाऊन दैन्य सुखी होईल सर्वथा येथे घालिता प्रदक्षिणा वाजपेयी समपुण्य जाना येथे वांजेचा वांजपणा जाईल सत्यवचन हे गोहत्या ब्रह्महत्या यतिहत्या श्रीहत्या मित्रहत्या बालहत्या ऐशहत्या निरसतील असेल कोणी अल्पायुषी ते होतील दीर्घायुषी ऋण फिटेल त्वरेसी करिता वंदन पादुकेचे मात्र सद्भाव धरून हे अवघे करणे जाण फळ न ये भावा वाचून हे ध्यानी असू द्या माझ्या पादुका ये स्थानी म्या ठेविल्या तुम्हाला गुणी आता आम्ही येथून गाणगापुरी प्रगट होऊ नामधारक म्हणे सिद्धास पादुकानुभव कवणास आला जाता गाणगापुरास श्री गुरु ते सांगा मला सिद्ध म्हणती शिष्या एक शिरोळ नामे ग्राम एक त्या ग्रामी कौतुक ऐसे झाले सद्गुरूचे त्या शिरोळ ग्रामांतरी एक विप्र होता सदाचारी सुचिरभूत त्याची नारी पतिपरायण सर्वथा परिपूर्व जन्मीचा महादोष न सोडिता स्त्रियेस प्रसूत होता संततीचा मृत्यू येई निशे ऐसे झाले 5 वेळा दुःखित झाली वेल्लाळा पुसे शास्त्री पंडित जाण त्याला हे ऐसे का होतसे एक होता त्रिकालज्ञ तो बोलला तिच कारण तुला ब्रह्महत्या दोष दारुण घडला आहे पूर्वजन्मी द्विज शौनक गोत्राचा एक पूर्वी होता साचा अपहार त्याच्या द्रव्याचा केलास तू पूर्वजन्मी विप्र मागू येता धन तू न देशी त्या कारण म्हणून त्याने आपुला प्राण दिधला जाण तुझवरी तोच आहे पिशाच झाला ये जन्मी तुझ लागला तोच तुझ्या संततीला वाचून बाळे देत असे आता उपाय एक यासी तुझा पंचगंगा संगमासी तेथे नरसिंह सरस्वतीच्या पादुकासी अर्चन करी सद्भावे धन द्यावे शतमान शौनक गोत्रीय द्विजा लागून 1 मास करावे अर्चन स्वामीची या पादुकांचे बाई बोलली त्यावरी शतमान द्रव्य आम्हा घरी कोठून यावे आता तरी हाच एक प्रश्न असे सेवा कराया कारण मी आहे तयार पूर्ण परी द्याया शतमान धन अशक्य दिसे मज लागे ते ऐकून ज्ञाता बोलला तुझा करी सेवेला जे प्राप्त होईल ते वेळा तेच देई सुशिले नामधारका ती नारी येती झाली औदुंबरी अमरापुराच्या समोरी पश्चिम तटी कृष्णेच्या मनोभावे करू लागली अर्चन काम्य तीर्थी प्रत्ययी स्नान करती झाली 3 वेळेला पादुकास करी वंदना उंबरासी घाली प्रदक्षिणा तो एके दिनी गुरु राणा आला तिच्या स्वप्नात तुझ्या ब्रह्महत्ये कारण ते तू वेचून धन 10 दिवस प्रेमे करुण करी येत समाराधना बाईने स्वप्न पाहिले शौनक गोत्री ब्राह्मणा दिले धन थोडेसे जे मिळाले होते तिला ते काढी हे कृत्य झाल्यावर पुन्हा स्वप्नी भेटेल जगदुद्धार ओटी भरली साचार श्रीफले करून बाईची एक ब्रह्मराक्षस ते करण्या विरोधास करू लागला श्री गुरुस तेन त्याने ऐकिले हे पिशाच्या येथे गती तू घ्यावी निश्चिती मी आपुल्या भक्ता प्रती तुला न छळू देणार ऐशा ऐकता वचनाला संबंध गती घेता झाला तो जागृती आली बाईला पदरी नारळ पाहिला स्वप्न अवघे मानून खरे पादुकेस अर्चिले अत्यादरे सद्गुरु कृपे पुढे उरे अशक्य ते काय सांगा त्या बाई कारण पुढे मुले झाली 2 एक कन्या एक पुत्र जाण जन्म होता न मेली ती पुत्र मुंजीच्या योग्य झाला चौलाचा विचार ठरविला तो व्याधी झाली पुत्राला धनुर्वात दुर्धर त्याच व्याधी करून पंचत्व पावला पुत्र जाण बाई श्वास कवटाळून रडू लागली धाय धाय
हे गुरुराया तव कृपेने पुत्र झाला मज कारणे, तो हा धनुर्वाताने मरण पावे हा बोल तुला. हे स्वामी नरसिंह सरस्वती धाव धाव सत्वरगती, मी न वाचे आता निश्चिती जडन या पोरासह. तो एक येऊन ब्रह्मचारी बाईस सांगे ते अवसरी, तू हे प्रेत घेऊन सत्वरी जाई पादुके जवळ आता. ते बाईस मानवले प्रेत पाठीस घातले, कृष्णा तटी आणून ठेविले पादुकेचे समोर. तो अस्तमानाची झाली वेळा ज्ञाती बांधव म्हणती तिला, दहनार्थ देई प्रेताला आता शोक करू नको. ज्ञान दृष्टीने विचार करी वेडे हा शोकावरी, जन्म मृत्यू हीच खरी गोष्ट आहे भ्रमाची. ती बाई न माने यत्किंचित मी न देई तुम्हा प्रेत, मर्जी असल्या मज समयत प्रेतास तुम्ही जाळावे. समजूत घालता कंटाळले स्वस्थाना निघून गेले, स्नान करून या भले श्रीकृष्णेचे ते ठाया. आता सकाळी दहन करू दहन या प्रेताचे येऊन, सुटू लागल्या तिघान ही त्या सहज सोडील की. प्रेतासह पादुकावरी बाई लोळू लागली खरी, धाव धाव सत्वरी स्वामी नरसिंह सरस्वते. आईसा तीन प्रपर्यंत शोक केला अत्यंत, प्रभातीचा थंडवात सुटता डोळा लागला. तो एक व्याघ्रांबरधारी विभूती सर्वांग ज्याच्या शरीरी, शूल ज्याच्या सव्य करी जटाभार मस्तका. तो स्वामी बोलला बाई न सोडी धीराला, तुझा मुलगा सजीव केला मीही विभूती लावून. ऐसे स्वप्न देखले बाईस जागे पण पातले, तो प्रेताचे शरीर उष्ण झाले अवयव हलू लागले की. थोडा वेळ जाता क्षणी बाळ बैसला उठोनी, तै ते पाहून उभयतांनी आनंद मानला विशेष. सूर्योदय होता आले लोक तया प्रेता, दहन करावया करिता ज्ञाती बांधव बाईचे. तो त्रिवर्गासी पाहिले प्रेत सजीव झाले, सकळा आश्चर्य वाटले धन्य म्हणती सद्गुरु. मग सगळ्यांनी मिळून पादुकेचे केले अर्चन, बाई मुला घेऊन गेली शिरोळ ग्रामाते. आईसा पादुकेचा महिमा किती सांगू शिष्योत्तमा, सद्गुरु भक्त सौख्यधामा जातो सेवा केल्याने. स्वस्ती श्री गुरु चरित्र सारामृत ऐकोत सद्गुरु भक्त, हेच विनवी जोडून हात स्वामी चरणादास गणू. इति पंचमोध्याय शुभम भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. अध्याय 6. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. हे अज अजिता पूर्ण ब्रह्मा पांडुरंगा पुरुषोत्तमा, तुझ्या कथेचा देई प्रेमा हे आहे इच्छामशी. यात व प्रेमे करुण ऐहिक पारमार्थिक दैन्य, जाय ऐसे महिमान संत सांगती आम्हा ते. तेच येऊ प्रत्यया दास गणूच्या पंढरी राया, तूच नरसिंह सरस्वती होऊन या वससी नाथा गाणगापुरी. नामधारक म्हणे सिद्धासी आले अमरजा संगमासी, श्री गुरु स्वामी पुण्यराशी हे मी ऐकिले तुम्हा पुन. ते पुढे काय जाहले ते पाहिजे कथन केले, मन माझे हा पापले ऐकण्या कथा सद्गुरुची. सिद्ध म्हणे तू धन्य धन्य गुरुचरित्री जडले मन, लाभ अलौकिक याहून नाहीच कोठे राहिला. ऐका आता सावध चित्ते या सद्गुरु चरित्राते, भीमा अमरजा संगमाते राहिले नरसिंह सरस्वती. भीमा उत्तर वाहिनी आहे वत्सा या ठिकाणी, हा अमरजा संगम प्रयागाहुनी अतिश्रेष्ठ असे रे. गाणगापूर नगरात घरे द्विजाची 100, त्यामध्ये एक अत्यंत दरिद्री ऐसा द्विज होता. द्विजशुची सन्मती पत्नी पती परायणाती, परी दो प्रहराची असे भ्रांती गृहीत तया द्विजाच्या. वांजमई सगरात जिचे न राहिले मुळी दंत, वेसण घातली नाकात माती वाहणे कामजिचे. लोक माती वाहण्यास दाम देऊनी नेती म्हैस, तीच चरितार्थ चालविण्यास सोय होती द्विजाला. पुण्य पूर्वजन्मीचे एके दिनी फळले साचे, पाय लागले सद्गुरूचे त्या द्विजाचे घराला. नामधारका ते दिवशी म्हैस होती घराशी, कोणी न नेली वाहण्याची ती रोजच्या प्रमाणे. द्विज नव्हता घरात स्त्रीने घातले दंडवत, म्हणे स्वामी भास्तित ह्या सनी क्षणभरी. इतर ब्राह्मण ऐसे म्हणती हा संन्यासी वेडा निश्चिती, त्याची त्यालाच भ्रांती मग स्वामी सन्न कोठले.
श्रीमंत घरे वगळून हा दरिद्री गृहावर्जून आला याचे कारण काहीच आम्हा कळेना. असो स्वामी म्हणती विप्रश्रियसी वेळना आम्हा थांबण्यासी मैस तुझ्या सदनासी आहे मग प्रश्न कशाचा. इचे दूध काढून या भिक्षा घाली लवलाया तैती साध्वी लागली पाया दीन वचन बोलली. स्वामी आपण ते कालज्ञ ऐसे सत्य असून पय भिक्षा मज लागून घाली म्हणता नवल हे. म्हैस आहे घरात ती नावालाच मात्र रेड्या परी उपयोग होत माती वाहण्या कामी पडे. वांजती जन्मापासून पय निघावे कोठून पती धान्य घेऊन येतील थांबा थोडके. श्री गुरु म्हणती त्यावरी असत्य नवदे वैखरी जाहे पात्र घेऊन करी धार तिची काढावया. गुरुवचनी ठेवून विश्वास ब्राह्मणी वैसली दोण्यास नामधारका त्या वांज म्हशीस तै अपूर्व ऐसे वर्तले. म्हशी लागी फुटला पाना दूध निघाले विपुल जाणा तेने विप्रश्रीचे मना हर्ष झाला अतिशय. हा स्वामी न मानव आहे साक्षात दिवीचा देव काय त्याचा प्रभाव वांज म्हशीने दूध दिले. अष्टभाव दाटून आले स्वामी चरणा वंदिले ते तोषवून घातिले भिक्षा म्हणून सद्गुरुशी. योगीराज दूध प्याला आशीर्वाद दिदला ब्राह्मणीला धनधान्य तुझ्या सदनाला नांदेल चिंता करू नको. तुझे दारिद्र्य निवटिले ऐसे म्हणून संगमा गेले. बाईने वृत्त सांगितले पती येता निजगृहा तोही परम संतोषला उभयता आले संगमाला. पंचारती करून ओवाळीला त्यांनी संगमी श्री गुरु. पहा श्री गुरु कृपेचा चमत्कार वांज म्हैस देई क्षीर हे का करू शकेल नर सांग मनी शोधुनी. त्या ब्राह्मणाचे घरी अपार संपत्ती आली खरी सद्गुरु कृपा झाल्यावरी धन्य राहावे कोठुनी. दुसरे दिनी म्हशीस लोकमाती वाहण्यास मागू येता गेहास विप्रत्यासी बोलला. माझी म्हैस आहे दुबती ती न वाहिला आता माती संगमावरी आला यती त्याने कृपा केली ही. कर्णोपकरणी हे वृत्त कळले ग्रामाधिकाऱ्या प्रत म्हणून तोही निघाला धावत संगमी वंदन्या श्री गुरु. राजा म्हणे स्वामीसी चलावे महाराज ग्रामासी तारणे आम्हा पतितासी विनंती आमुची मान्य करा. नृपाची या वचनासी मानिते झाले कृपाराशी बरे येतो ग्रामासी चाला आम्हा घेऊन. समारंभे ग्रामी आणिला तो दीनजनांचा वशिला तेथलिया थाटाला किती म्हणून वर्णन करावे. पालकी घोडे अब्दागिर पुढे चालले सैनिक स्वार टाळ विने वाजती मधुर विप्रवे वदती वेदरुचा. सडे घातले पंथांनी आरत्या करती सुवासिनी नरसिंह सरस्वती ज्ञानतरणी गाणगापुरी उदेला. ग्रामाची या पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष विशेष त्यापाशी ब्रह्मराक्षस होता एक शिष्योत्तमा. त्याने प्रगटून सद्गुरु पायी लोळण घेतले लवलाही म्हणे कृपामूर्ते माझी आई उद्धार माझा करी का. मी या पिशाच योनीस येऊन भोगत आहे त्रास द्यावे मजला सद्गतीस हीच याचना गुरुराया. सद्गुरु तेथे राहिले ब्रह्मराक्षसा बोलले स्नान करिता संगमी भले मुक्त होशील पिशाचा. मग तो ब्रह्मराक्षस त्वरे गेला संगमास कलेवर टाकून मुक्तीस पावता झाला गुरुकृपे. त्या संबंधाचे स्थाने श्री गुरु राहिले प्रेमे करुणी ख्याती झाली त्रिभुवनी स्वामीची या प्रभावाची. लांब लांबून येती जनदर्शने होती पावन कित्येकांचे रोग दारुण गेले नुसते दर्शने. असो एक होता यती नामे त्रिविक्रम भारती तया लागी स्वामी कीर्ती असह्य झाली शिष्योत्तमा. जैसे पाहून सूर्याव्रत जळपळे मनी दिवा भीत वा धार्मिक कुलवधू प्रत सहज निंदिती वारांगणा. तो त्रिविक्रम भारतीय हरणीची निंदी गुरुप्रती म्हणे हा नोहे खरा यती दांबिका आहे निसंशय. नरहरीची उपासना त्रिविक्रम भारतीची जाणा वेदत्रयाच्या करी पठना यती धर्मे वर्ततसे. त्याचा हरावया भ्रम निघाले श्री गुरु शांतीधाम सोडून गाणगापूर ग्राम त्याच्या कुमसी कारणे. श्री गुरु बसले पालकीत सर्व सैन्य असे बहुत घोड्यावरी नृपनाथ गाणगापुरी ग्रामेचा. इकडे कुमसी ग्रामा भीतरी भारती ध्यान धरी परी ध्यानी नये नरहरी विक्षेप होऊ लागला. कुमसीची या सान्निध्यास आले स्वामी परमपुरुष
तई कौतुक केले विशेष ते ऐक सांगतो. त्रिविक्रम भारतीला दंडधाऱ्यांचा समूह दिसला, तेने तो घोटाळला हे काय दिसते म्हणून. अवघेच लोक दंडधारी अवघे समान अधिकारी, थोर धाकटा त्या भीतरी निवडताही नये की. ऐसे ध्यानी पाहून निघाला घालीत लोटांगण, जैसे ध्यानी तैसे जन देखता झाला ते दवा. सद्गुरु सकेला नमस्कार म्हणे मी पतित पामर, निंदा केली आजवर त्याची क्षमा करावो. तो क्षणात थाट मावळला पहिल्या समान पुन्हा झाला, पालकी स्वार शिपायाला पाहे त्रिविक्रम भारती. म्हणे हाय हाय केवडा तरी आहे श्री गुरु अधिकारी, हेच अवघे दंडदारे यानेच मज दाखविले. तेच पुन्हा केले स्वार हा दत्तावतार साचार, कोण याची करणार बरोबरी या जगामध्ये. त्रिविक्रम भारती गलिताभिमान झाला ती, वरच्या वर करी प्रणती श्री गुरुच्या चरणाते. अभिमान रहित पाहून ओळंगले दयाघन, त्रिविक्रम भारतीचे अज्ञान निवटिते झाले सद्गुरु. जाता ध्यान धारणा करी एकाग्र करून मना, तुझ्या परमार्थ साधना येतील फळे गोमटी. त्रिविक्रम भारती वर देऊने कुमसीसी, आले गाणगापुरासी परत नरसिंह सरस्वती. नामधारका ऐका आता सांगेन तुझा अभिनव कथा, विदुर ग्रामी एक होता बादशहा यवनाधिप. तो ब्राह्मणाचा पक्का वैरी करडी नजर तयावरी, हिंदू धर्माचा अंतरी पाडाव करण्या इच्छितो. राज्यातील द्विजासी आणून सभेत बळेसी, म्हणे तुम्ही वेदासी म्हणा येदवा माझ्या पुढे. वेद ऐकून देई धन विपुल द्विजा कारण, ही कीर्ती त्याची पसरली जाण हळो पाडी सचोकडे. द्विज ही येती बहुत धनावरी ठेवून चित्त, वेद म्हणण्या सभेत विदुर ग्रामी बादशहा पुढे. वेद पाठ ऐकेकानी बादशहा उन्मत्त होऊनी, काही भागाचा अर्थ पाहुनी करी निंदा ब्राह्मणाची. म्हणे यवनात ब्राह्मणात फरक नाही यत्किंचित, तेही यज्ञ कर्मात पशुहत्या करतात की. ऐसे सत्य असूनी निंदिती यवना लागुनी, आपला मात्र झाकोनी दोष ठेविती अदमहे. असो त्याच्या सभेत दोन आले फिरत फिरत, ब्राह्मण तीन वेद जाप्रत सर्वांगास येत होते. ते बोलले चहाला आम्ही वाद करायाला, आलो तुझ्या सभेला आणि विद्वान बोलावणी. जरी न येतील द्विजवर वाद करावया साचार, तरी आम्हा झडकर जयपत्र ते देईगा. तरी ब्राह्मणाशी कोणी न करती वादासी, या योगे अभिमानासी दोघे चढते चाहले. शत्रू अभिमानासारिखा कोठे नाही साच देखा, अभिमानाने रावणाधिका दुर्गती ती प्राप्त झाली. बलिराजा सहस्रार्जुन तेवी धृतराष्ट्र नंदन, यांचे केले निर्मूलन अभिमानाने जगामध्ये. असो ते विप्र दोघे कुमसीमा आले सवेगे, त्रिविक्रम भारती संगे शास्त्र चर्चा करण्यास. त्रिविक्रम भारती मुनी बोले येत्या विनय करुणी, आम्ही कोठे आहोत ज्ञानी रामो हरी न येता मा. आम्ही भणंग भिकारी वनवासी घेतले संन्यासाश्रमासी, मर्जी असल्या गाणगापुरासी चला वाद करण्याते. तेथे आमुचे गुरुवर नरसिंह सरस्वती दया सागर, वेद वेदांगे शास्त्र इतर त्यांना अवगत असती ती. त्रिविक्रम भारती मुनी आले दोघास घेऊनी, भीमा मर्जा संगमस्थानी जेथे बैसले गुरुवर. बोले त्रिविक्रम भारती ते दोघे विप्र विद्वान अति, शास्त्रवादाची या प्रति इच्छा उद्भवली स्वामिया. मी बहुत प्रकारे बोधिले ते परितेन त्यांनी ऐकिले, वाद करण्या येथे आले ना तरी जयपत्र मागती. श्री गुरु त्या दोघाला आणून सन्मुख बोध केला, परी तो वाया गेला वाद कराच म्हणतात. नरसिंह सरस्वती यतीवर म्हणती तुम्ही जाणता वेदसार, हे असंबद्ध साचार मज वाटे एकाळी. पैल वैशंपायन जैमिनी यांनाही न वेद कळले जाणी, तेच वेद तुम्हाला गुणी येती म्हणता हे आश्चर्य. या विद्वत्तेचा अभिमान द्या संगमी सोडून, तरीच होईल कल्याण भरीस वादाच्या न पडाकी. पूर्वकाली मुनी एक भारद्वाज नामे देख, वर्तन ज्याचे अति चोख तो गेला ब्रह्म्याकडे. भारद्वाज म्हणे ब्रह्मदेवा द्यावा मशी वेद ठेवा,
हाच हेतू पुरवावा माझ्या मनीचा चतुरानना. ऐकून भारद्वाज वचन ब्रह्म्याने केले हास्यवदन. पर्वताकार डिगतीन घातिले त्याने वेदांचे. पर्वताकार वेद पाहता भारद्वाज झाला बोलता. या वेदासने शिवता वेद गणती न करवे की. काही तरी मज द्यावे कृतार्थ वेगे करावे. रीतेना पाठवावे मज लागी महाराजा. मग ब्रह्मदेवाने मुठी तीन घेतल्या तीन डिगातून. दिल्या भारद्वाजा लागून इच्छा त्याची पुरवावया. तेच पुढे व्यासांनी एक एक वेद दिला जाणी. प्रथम जो पैल त्या लागुनी ऋग्वेद तो दिदला. उपवेद त्या ऋग्वेदाचा आयुर्वेद तो असे साचा. देव ब्रह्मदेव याचा अत्री नामे गोत्र असे. शाकल बाष्कल अश्वलायन ऐशानंत शाखा जाण. त्या तुम्हा अवगत पाहून आश्चर्य आम्हा वाटते. वैशंपायना कारण सांगितला यजुर्वेद जाण. या वेदाच्या उपवेदा लागून नाम धनुर्वेद असे. भारद्वाज गोत्र याचे रुद्र अधिदैवत तयाचे. पंचमुखी गायत्रीचे ध्यान करणे ठाया. शाखा ती वाजसनी दुसरी जाण बोधायनी. हिरण्यकेशी म्हणून तृतीय भेद असे की. यज्ञाधिक क्रियेस मुख्य यजुर्वेद परियेसी. अनंत शाखा आहेत यासी त्या सांगाव्या कोटवर. वेद तिसरा जो का साम जय तो जैमिनी सदिदला अत्युत्तम. मंत्रशास्त्र ज्याचे नाम तो उपवेद अथर्वणाचा. ऐसे वेदरूपी अमूल्य धन मिळाले ब्राह्मणा कारण. ज्या योगे ते पूज्य होऊन बैसते झाले जगत्रया. हल्ली या कलित ब्राह्मण झाले भ्रष्ट अत्यंत. जाऊन यवन सभेत वेद त्यांना ऐकवती. तीच स्थिती आहे तुमची इच्छा न करा जय पत्रिकेची. त्रिविक्रम भारती मुनीची उगीच हेळना करू नका. ऐसे श्री गुरुवरचे वर सांगती परितेन तिळभर. मानिती चर्चा शास्त्रावर कराच ऐसे बोलले. मग श्री गुरूंनी नमल केले एका पंथासी बाहिले. आणि पुसू लागले तू कोण कोठील म्हणून. पांथ बोले या कारण मी मातंग जातीचा अतिहीन. आपण पाचारिले म्हणून आलो स्वामी ठाया. मग स्वामी नरसिंह सरस्वती निज शिष्यास आज्ञापिती. हा दंड घेऊन हाती काढ मनसी सातरेगा. पांथास केले भाषण एक एक रे गोलांडून. सांग जाता विधान आम्हा कारणे भिवू नको. पांथ म्हणे मी किरात नाम बन राखा सत्य. लंगिता तिसऱ्या रेषे प्रत गंगा पुत्र झालो म्हणे. चौथी रेषा ओलांडिता म्हणे शूद्र जाती झालो आता. पाचवी शिव ओलांडिता म्हणे सोमदत्त वैश्यमी. सहावी रेषा ओलांडिली म्हणे मी क्षत्रिय झालो बळी. माझी नामाभिता भली गोदावरी महाराजा. सातवी रेषा ओलांडिता म्हणे मी विप्र झालो आता. अवगत शास्त्र संहिता अध्यापक नाम माझे. हे सद्गुरु कृपेचे महिमान मातंग केला ब्राह्मण. म्हणे हा पंडित आहे पूर्ण यासी वाद करा आता. आम्हा सारखे संन्यासी नाहीत योग्य वादासी. हा अध्यापक तुम्हासी सर्व उत्तरे देईल. ते पाहता ब्राह्मण भ्याले मुखात मुकेपणा आले. जिम्मेने स्थान सोडिले पडली अर्धी वाळून. बोलताही येईना शरीरी भरल्या यातना. अखेर अनन्य भावे चरणा आले शरण श्री गुरूंच्या. अनुतापे पाहून श्री गुरुचे द्रवले मन. म्हणती निज कर्म भोगिल्या विण तुमची सुटका होणे नसे. वाल तुम्ही 12 वर्ष कांतारी ब्रह्म राक्षस. तुम्ही छडिले ब्राह्मणास तेने राक्षस योनी पावाल जा. एवच शिष्या त्या ठिकाणी भीमा मर्जा संगमस्थानी. कलेवर ठेविले दोघांनी ब्रह्म राक्षस जाहले. चांडाल हाते गर्व खंडन बोलले शिष्या कारण. या चांडाल योनीत जनन पूर्वदोषे होतसे. जो वेद विक्री करी यवन सभे श्रुती उच्चारी. जो सदाचार वैरी तो चांडाल योनी जन्मतसे. जो गुरुपत्नीचे ठाई पाप वासना ठेवी पाही. तोही मरणांती जन्मा येई चांडाल योनीत पर्येसा. द्विजकुली जन्मून जो भक्ष करी भक्षण. वासेवी मध्यमांसा लागून तो चांडाळ योनी जन्मतसे. जो विधवेचा संग करी वापराव्याची भोगिनारी. वा जो हरिहर निंदा करी तो चांडाल योनी पावतो.
तुलसी पत्रा वाचून करी शालिग्राम पूजन वाचो ब्राह्मणाचे हरिधन तो चांडाळ योनी जन्मतो फेपरे अर्धांग गंडमाळा ईशा होण्यास रोगाला कारण पूर्वजन्मीचा दोष बला म्हणून दोषान आचरावे ऐसे कर्माचे व्याख्यान करीते झाले दयाघन प्रायश्चित्ताचे विधान तेही सर्व सांगितले मग बोलले पतिताला पूर्वदोषे जन्म झाला चांडालाचे कुलाला कृतदोषाचे भोगावया ऐका आता मात्र संगमस्थानी स्नान करी प्रतिदिनी म्हणजे तू पुन्हा विप्रयोनी जन्मा येसी बापा रे पतित बोले त्यावर जोडून आपुले दोन्ही कर कृपा करून माझ्यावर विप्र तुम्ही केले मशी आता ब्राह्मणाचे समाजात मिळून टाका मज प्रत पुन्हा न करणे मला पतित हीच विनंती आहे मम तुझ्या दर्शने गेले दोष ऐसा तो महिमा विशेष हे ऐकून सद्गुरु त्यास काय बोलले ते ऐका अरे पूर्वी विश्वामित्र ऋषी जन्मून क्षत्रिय वंशासी आचरून खडतर तपासी ब्रह्मवेत्ता जाहला परिराज ऋषीच राहिला ब्रह्म ऋषी नाही झाला त्याने मारले शतपुत्राला वसिष्ठाच्या कोपाने त्याचा वसिष्ठा प्रतराग न आला किंचित वसिष्ठ शांतीधाम साक्षात ब्रह्मकुली जन्मला वसिष्ठाच्या आज्ञेने देह सूर्यकिरणाने जयी विश्वामित्राने जाळून घेतला आपुला नूतन देह केला धारण तेव्हा ब्रह्म ऋषी झाला जाण सप्त ऋषी माझी स्थान मिळाले त्या विश्वामित्रा म्हणून द्विज होण्याचा हट्ट धरू नकोसाचा त्याग आपुल्या जातीचा करणे हे बरे नोहे परी ते न मानी पतित मी विप्रची आहे साक्षात इतुक्यात आले धावत कन्या पुत्र श्री त्याची स्त्री पाहून व्रताराला म्हणे चाल घराला तो पतित म्हणे तियेला मशी स्पर्श करू नको मी आहे ब्राह्मण तू हीन जाती चांडाळीन तुझा स्पर्श आम्हाला गुण कदापि होऊ नये ऐसे बोलून पळे दुरी कांता झाली घाबरी सद्गुरूची विनंती करी भ्रतार माझा मज द्यावा हा गेल्या सोडून आमचे कोण करी पोषण तू साक्षात करुणागन कृपा करा हो लवकरी कुलस्वामी नरसिंह सरस्वती एका शिष्यास आज्ञापिती पाणी आणून अंगावरती घाल याच्या लवलाया म्हणे विभूती जाईल धुन ती जाता याचे ज्ञान न उरेल संगोपन करीला आपुल्या पुत्राचे शिष्याने पाणी घालता क्षणी गेली विभूती धुनी ती जाता पाहता नयनी भारी असा आपुल्या आनंदला कन्या पुत्रासी भेटून दिले कांतेसी अलिंगन म्हणे मी येथे कोठून आलो हे न काही कळे म्हणे त्रिविक्रम भारती हे गुरुराया नरसिंह सरस्वती अंगीची जाता विभूती अज्ञान कैसे प्रगटले धन्य भस्माचे महिमान चांडालास झाले ज्ञान तो भस्म महिमा मज लागून कथन कराजी स्वामी राया स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत भाविक भक्त हेच इच्छी मनात सर्व काल दास गणो इति षष्ठोध्याय शुभम भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर